सुस्वागतम. रयत शिक्षण संस्थेचे विठ्ठलराव देशमुख अध्यापक विद्यालय माहुली DLED द्वितीय वर्ष शैक्षणिक वर्ष 2026-27 ICT छात्राध्यापकाचे नाव सुयश शिवाजी चंदन शिवे. हजेरी क्रमांक 3. मार्गदर्शकाचे नाव प्राध्यापिका VT लांघी मॅडम. विषय संगणक उपयोजन S10. घटक शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे. उपघटक कोनाचे प्रकार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय गणित कोनाचे प्रकार, काटकोन, लघुकोन आणि विशालकोन हे अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण लघुकोन कसा असतो हे अभ्यासणार आहोत. ज्या कोनाचं माप हे 90 अंशापेक्षा कमी असते त्याला लघुकोन असे म्हणतात. कोन AOB हा एक लघुकोन आहे. लघुकोनाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. जसं की लघुकोनाचं माप हे 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असते. याचा आकार नेहमी तीव्र म्हणजेच ॲक्यूट असतो. घड्याळाच्या काट्यांमध्ये 3 वाजण्यापूर्वीचा कोन हा लघुकोन असतो. त्रिकोणातील सर्व कोन लघुकोन असू शकतात. लघुकोनाची उदाहरणं आता आपण पाहणार आहोत. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे घड्याळात 3 वाजण्यापूर्वीचा कोन, त्यानंतर कात्रीचे उघडलेले पाते आणि त्रिकोणातील कोन, त्याचबरोबर दार उघडताना तयार होणारा कोन, ही आपण लघुकोनाची उदाहरणे पाहिली. आणि यात लक्षात ठेवण्यासारखं हे की लघुकोनाचं माप हे 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी ज्या कोनाचं माप असतं ते म्हणजे लघुकोन. तर यानंतर आता आपण काटकोन कसा असतो हे अभ्यासणार आहोत. ज्या कोनाचं माप 90 अंश असते त्याला काटकोन म्हणतात. तर चित्रात दाखवल्याप्रमाणे कोन AOB हा एक काटकोन आहे. आणि या काटकोनाची वैशिष्ट्य कोणती, तर काटकोनाचं माप हे 90 अंश असते. हा कोन ना तीव्र ना स्थूल असतो. घड्याळात 3 वाजण्यापूर्वीचा कोन हा काटकोन असतो. चौरस आणि आयत या आकृतीचे प्रत्येक कोन काटकोन असतात. भिंतीचा कोपरा, दरवाजाचा कोपरा हे काटकोनाचे उदाहरणं आहेत. तर आता चित्रात आपल्याला काही काटकोनाची उदाहरणं दिलेली आहेत. भिंतीचा कोपरा, दरवाजाचा कोपरा, घड्याळात 3 वाजण्यापूर्वीचा कोन, चौरसाची कोने, आयताची कोने. आणि काटकोनाच्या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखं हे की काटकोनाचं माप हे नेहमी 90 अंशच असते. आणि आता आपण पाहणार आहोत सर्वात शेवटचा कोन, तो म्हणजे विशालकोन. ज्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा अधिक असते आणि 180 अंशापेक्षा कमी असते त्याला विशालकोन असं म्हणतात. इथं आपल्याला विशालकोनाचं चित्र दिलेलं आहे. कोन AOB हा एक विशालकोन आहे. या विशालकोनाचं माप हे 120 अंश आहे. विशालकोनाची वैशिष्ट्ये काय, तर विशालकोनाचं माप हे 90 अंशापेक्षा अधिक असते. विशालकोनाचं माप 180 अंशापेक्षा कमी असते. घड्याळाच्या काट्यांमध्ये 3 पेक्षा अधिक आणि 6 पेक्षा कमी वाजण्यापूर्वीचा कोन हा विशालकोन असतो. याचा आकार मोठा दिसतो म्हणूनच त्याला विशालकोन म्हणतात. विशालकोनाची उदाहरणं इथं चित्रामध्ये दिलेली आहेत. 120 अंशाचा कोन तयार होतो. दार उघडण्याचा कोन, तिथे 120 अंशाचा कोन तयार झालेला आहे बघा. त्यानंतर पुस्तक उघडल्याचा कोन, तिथे 130 अंशाचा कोन तयार झालेला आहे. त्यानंतर कात्री उघडल्याचा कोन, तिथे 135 अंशाचा कोन तयार झालेला आहे. आणि घड्याळातील कोन हा 150 अंशाचा कोन तयार झालेला आहे. त्याचबरोबर यात लक्षात ठेवण्यासारखं हे की विशालकोनाचं माप नेहमी 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असते. तर अशा प्रकारे आपण आज कोनाचे 3 प्रकार अभ्यासले. एक म्हणजे लघुकोन,
दुसरा म्हणजे काटकोन आणि तिसरा म्हणजे विशाल कोन. धन्यवाद.